विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचं प्रकरण 4 आर्थिक विकास आपण पाहत होतो। याच्यामध्ये आपण पंचवार्षिक योजनेतील कार्यक्रम पाहिलात। देशाचा विकास साधण्यासाठी नियोजन मंडळ स्थापन केलं आणि याच्यामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1950 पासून ते 2002 पर्यंत आपण 9 पंचवार्षिक योजना पाहिल्या। म्हणजे 5-5 वर्षाचे ह्या योजना होत्या। याच्यामध्ये 5 वार्षिक योजना तयार करण्यात आल्या आणि त्या योजनांच्याद्वारे देशाचा विकास घडवून आणण्याचा दृष्टिकोन यात शासनाचा आपण पाहिलं। त्याच्यानंतर राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण का करण्यात आलं, राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी काय होती ते आपण पाहिलं। कारण प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं। यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ कॅनरा बँक, सेंट्रल बँक, त्याच्यानंतर देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब नॅशनल बँक, त्याच पद्धतीनं सिंडिकेट बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युको बँक त्याला म्हणतात, आणि युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश 1980 मध्ये या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि 1980 मध्ये आणखीन 6 बँकांचं काय केलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं। कारण राष्ट्रीयकरण करण्यामागचा हेतू तुम्हाला याच्या अगोदर राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी याच्यामध्ये आपण पाहिलेला होता। कारण स्वातंत्र्योत्तर काळात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलो होतो आपण आणि योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं होतं। कारण राष्ट्रीयकरण झाल्याशिवाय या बँकांना मिळणारा जो नफा आहे तो सरकारी खजिन्यात जमा होणार नव्हता। यासाठी राष्ट्रीयकरण केलं आणि राष्ट्रीयकरण करून आपण देशाच्या आर्थिक विकासाला या बँकांमार्फत आपण हातभार लावलेला होतो। त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी 1 जुलै 1975 रोजी परत 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा देखील केली आणि ती घोषणा देखील आपण त्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये असणारे संकल्प जे होते ते संकल्प किंवा तरतुदी ज्या होत्या त्या तरतुदी आपण कालच्या तासिकेला पाहिलेल्या होतात। आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कामगार समस्या। 11 जुलै 1851 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी निघाली। ती गिरणी जी आहे ती कावासजी दावर यांनी सुरू केलेली होती। पुढं दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी या ठिकाणी कापड गिरण्या परत काय झाल्या, सुरू झाल्या आणि हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जात होता। त्यावेळी मुंबईच्याच भागामध्ये परिसरामधली ही ठिकाणं आहेत आणि हे गिरणगाव म्हणून तो प्रदेश ओळखला जायचा। आणि या ठिकाणी 1851ला पहिली कापड गिरणी कावाजी दावर यांनी सुरू केलेली होती आणि पुढं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मुंबईच्या परिसरामध्ये अशा कापड गिरण्या काय झाल्या, सुरू झाल्या आणि तो भाग गिरणगाव म्हणून ओळखला जात होता। आणि 1980च्या दशकामध्ये कामगारांच्या मध्ये असंतोष निर्माण होण्यास सुरू झाला। अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरली त्याला। काही उद्योगात कामगारांचं पगार वाढत नव्हते, त्यांना बोनसची रक्कम देखील मिळत नव्हती आणि त्यामुळं गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा इतर म्हणजे गिरणी कामगार सोडून इतरत्र जे उद्योग होते तिथं बोनस वगैरे मिळायचं, पण गिरणी कामगारांना ते मिळायचं नाही किंवा त्यात पगार वाढत नव्हते आणि त्यामुळं
1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती आणि त्यावेळी कामगारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे मालक वर्गांशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 18 ते 17% तडजोड केली. कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे जे मिल मजदूरांचे संघाचे मालक वर्गाशी करून काय केलं, प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी मालक वर्गाशी वाटाघाटी केल्या. कामगारांचा विचार न करताच वाटाघाटी केल्या आणि 8 ते 17% बोनस काय केलं त्यांनी ठरवलं. बोनसमधील कपात ही असंतोषाची म्हणजे ठिणगी ठरली. म्हणजे बोनस कमी मिळालं हे असंतोष निर्माण व्हायला काय झालेलं आहे, ठिणगी ठरलेला आहे. काही कामगार दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचं नेतृत्व करू लागले आणि 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले आणि मग गिरणगावची धडपड थांबली. जणू मुंबईचं हृदयच बंद पडल्यासारखं झालं. कारण त्यात एवढा प्रचंड कामगार वर्ग होता. कापड बनवण्याचं काम तिथं चालायचं, गजबजाट असायचं आणि तोच ठप्प झाला. म्हणजे 18 जानेवारी 1982 रोजी 2.5 लाख कामगार संपावर गेले. योग्य वेतन मिळत नाही, अपेक्षेइतकं बोनस मिळत नाही. या विरोधात त्यांना डॉक्टर दत्ता सामंतासारखं नेतृत्व मिळालं आणि त्यामुळं हे संप त्यांनी घडवून आणलं. हे अलीकडच्या काळात कामगारांचा संप आपण पाहिलो की 1960 नंतरच्या काळचा 1960च्या काळचा आपण इतिहास पाहत आहोत. त्याच्या अगोदर देखील आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं ज्यावेळी राज्य होतं त्यावेळी देखील भारतामध्ये कापड गिरण्या होत्या. त्यावेळी देखील कामगारांच्यावरती, गिरणी कामगारांच्यावरती अन्याय होत होता आणि त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व त्यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळं 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारची सुट्टी मिळावी किंवा रविवारची सुट्टी देण्यात यावी असा निर्णय त्यावेळी घेतला. म्हणजे कामगारांना त्यावेळी सुट्टी देखील नव्हती, पण रविवारची सुट्टी ही नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळं काय झालं, गिरणी कामगारांना 1 जानेवारी 1882 पासून रविवारच्या सुट्टीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कामगारांच्यासाठी त्यावेळी देखील लढे झालेले आहेत. बरेच म्हणजे इंग्रज अधिकारी किंवा इंग्रजांच्या काळात कमी वेतनावरती जास्त काळ राबवून घ्यायचं काम इंग्रज करत होते आणि त्यावेळी देखील कामगारांच्या बाजूनं अनेक लोकांनी काय केलेलं होतं, लढा हा दिलेला होता. त्याच्यानंतर तुम्हाला एक विचारलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला म्हणून, सांस्कृतिकदृष्ट्याही लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रांमध्ये कामगार वर्गाचं मोठं योगदान दिलेलं आहे. या कामगार वर्गानं मोठं योगदान दिलेलं आहे. त्यातलं तुम्हाला माहीत असेल, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळं ते लोकप्रिय होते. त्याच पद्धतीनं नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचं वास्तव दर्शन आपल्या कवितांद्वारे काय केलेलं आहे, घडवून आणलेलं आहे. कारण कामगारांच्यावरती प्रचंड अन्याय होत होता. कामगारांचं जीवन अतिशय हालाकीचं, अतिशय म्हणजे जगणं मुश्किल त्या लोकांचं होत होतं. काम तर करायचंच, 2 वेळचं खाणं मुश्किल व्हायचं. कारण सगळं घर कुटुंब सांभाळायचं म्हटल्यानंतर येणाऱ्या वेतनावरती ते काय होत नव्हतं, त्यांच्या गरजा देखील भागत नव्हत्या, अशी अवस्था होती. आणि त्याचं वास्तव दर्शन नारायण सुर्व्यांनी किंवा नामदेव ढसाळ यांनी इत्यादी कवींनी देखील केलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंनी तरी स्वतः ते कामगार म्हणून, गिरणी कामगार म्हणून काम केलेले होते. ते स्वतः त्या हालाकष्टांना ते सामोरे गेलेले होते. त्यातून देखील त्यांनी साहित्य काय केलेलं होतं, प्रबोधन घडवून आणण्याचं काम, कामगारांच्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी देखील त्यावेळी काय केलेलं आहे, उठाव केलेला आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री बॅरिस्टर आर अंतुले यांनी या कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी
त्रिपक्षीय समिती नेमली. पुढं बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणं करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. कारण राष्ट्रीय मिल मजूर संघटनेचे जे प्रमुख असतात त्या प्रमुखांशी बोलणी करून काय झालं, 22% जे काय आपल्याला बोनस मिळणार होतं ते 17%च्या आत बोनस मिळू लागलं. आणि यामुळं सरकारनं काय केलं, या संपाला म्हणजे कारण डॉक्टर दत्ता सामंत यांनी नेतृत्व करून काय केलं, या कामगार वर्गाचं एक मोठं असं युनियन तयार केलं किंवा कामगार वर्गामार्फत 2.5 लाख कामगारांनी घेऊन त्यांनी संप केलं. आणि त्यामुळं सरकारने भूमिका काय केली, बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाल्यानंतर कायद्यानुसार सरकार काय करेल, राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच काय करेल, इथून पुढं बोनससंबंधी किंवा कामगारांच्या समस्यासंबंधी बोलणं करेल. आणि डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची देखील काय केली, मागणी केली. आणि संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. कारण आता संप केलेला आहेत म्हटल्यानंतर तिथं त्यांचं दिनचर्या चालणार कसं, त्यासाठी गावाकडून मदत येऊ सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसं अवघड गेलं नाही. आणि विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदतीची मदत निधी याचं वाटप केलं. तर डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला. कारण सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या विरोधात असणारा जे विरोधी पक्ष म्हणतोय, विरोधी पक्ष अशावेळी काय करत असतो, ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्यांच्या बाजूनं तो ठाम उभा राहत असतो. कारण त्याला देखील परत सत्तेवर यायचं असतं. आणि त्यासाठी विरोधी पक्ष म्हणजे डावा पक्ष त्याला आपण म्हणतोय, या पक्षाने देखील संपाला पाठिंबा दिला होता. संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पडायला सुरू झालं. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारनं संपाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केलं. आणि सप्टेंबर 1982 महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. याचा उपयोग पण झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झाले. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप भारतातला होता. आणि या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेकार देखील झालेले होते. म्हणजे कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्यानं मुळातच गिरणीतील कपड्यांच्या खपावर परिणाम झाला होताच. आणि मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारनं 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं. समस्या सोडवण्यासाठी नेमलं गेलं पण तो अयशस्वी ठरला. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी लवाद म्हणजे काय केलं होतं, लवाद नेमला गेले पण तो देखील म्हणजे यशस्वी झाला नाही. म्हणजे एवढं सगळं होऊन सरकार काय करत नव्हतं, या कामगारांच्या समस्याकडं सरकार लक्ष देत नव्हतं. त्याच्यानंतर मग आपण पाहणार आहोत नवीन आर्थिक धोरण. म्हणजे या समस्या आपण पाहिल्या, भारतातल्या आर्थिक समस्या ज्या होत्या त्या समस्यांच्यामध्ये या कामगारांच्या समस्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नवीन आर्थिक धोरण. आता आधुनिक भारताच्या इतिहासात 1991चं साल जे आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे 10व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात PV नरसिंहराव हे काय झाले, पंतप्रधान झाले. आणि त्यांनी अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या सहकार्यानं भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवं आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचं बदल घडवले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणलं. या काळात भारताची आर्थिक अवस्था बिकट होती. पण PV नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचं सरकार होतं. आणि या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर जो होता तो 17% होता. म्हणजे आर्थिक वृद्धी त्यावेळी 1.1% घटला होता. म्हणजे आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी आपण जे करायचं ठरवलेलं होतं ते वाढायचं राहिलं पण घटलेलं होतं.
आणि त्यामुळं आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडं शिल्लक राहिलेलं होतं. आणि परकीय कर्ज परतफेड करणे आणि त्याचं व्याज म्हणजे त्यावरील व्याज देणं देखील कठीण झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मे 1991मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारनं काही सोने विकून तर काही सोने गहाण ठेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट काय केलेलं होतं, कर्जमाफी देऊन 10,000 कोटीपेक्षा जास्त बोजा भारताच्या अर्थव्यवस्थेवर टाकला होता. आणि यामुळं आर्थिक स्थिती भारताचीही बिघडलेली होती. म्हणजे केंद्र व राज्य सरकारचं एकत्रित अंतर्गत कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण सुमारे 55% एवढं झालं. आणि 1980-81मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी इतकं परकीय कर्ज आपल्यावरती होतं. आणि ते 1990-91मध्ये ते कर्ज परत $8,380 कोटी पर्यंत वाढलेलं होतं. आणि यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त $100 कोटी होता. आणि याला इराकनं कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. भारताला परकीय कर्ज उभारणं देखील आता अवघड झालेलं होतं. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केली. कारण का, आता सरकारच काय झालेलं आहे, सरकारची अर्थव्यवस्था डबघाईला आलेला आहे. आता हे आपण बँकेत ठेवलो तर काय होईल, कर्ज आपले ठेवी बुडतील अशी भीती या अनिवासी भारतीयांना वाटू लागली. आणि त्यामुळं त्यांनी त्यात भर घातला. आणखीन काय झालं, अर्थव्यवस्था ते ठेवी काढून घेतल्यामुळं आणखीन अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागली. मग आता याच्यावरती उपाययोजना काय करायचं, यासाठी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी काय केलं, मनमोहन सिंग यांना काय केलं, अर्थमंत्री म्हणून नेमलं. अतिशय हुशार व्यक्ती होती. त्यांनी दोषदुरुस्ती, या मनमोहन सिंग यांनी काय केलं, दोषदुरुस्ती उपाययोजना म्हणजे करेक्टिव्ह मेजर्स, दोषदुरुस्ती उपाययोजना केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी काय केलं, परकीय गुंतवणुकीवरचं निर्बंध उठवलं. म्हणजे परकीय लोक जे गुंतवणूक करतात त्याच्यावरती जे भारत सरकारचं निर्बंध होतं ते निर्बंध उठवून टाकले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरतीच मर्यादित ठेवली. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं जे आहे तेवढ्याच उद्योगांपुरती काय केली, परवाना पद्धती ठेवली. आणि सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र जे आहेत ते सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योगांच्याकरिता काय केलं, त्यांनी खुलं करून टाकलं. आणि शेअर बाजारावरती त्यांनी काय केलं, नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये सेबीची म्हणजे स्थापना केली. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, नियंत्रण ठेवण्यास, शेअर बाजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी. नॅशनल स्टॉक एक्सचेंज संगणकीकरण करण्यात आलं त्याचं. आणि मंदीचं सावट दूर करण्यास त्यांनी काय केलं, पहिल्यांदा प्राधान्य दिलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक झपाट्यानं वाढली. भारतानं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेलं सोनं परत आणलं. म्हणजे एवढा आर्थिक विकास साधायला लागले या एका धोरणामुळं. परवाना पद्धत नष्ट केल्यामुळं परकीय उद्योजक प्रचंड अशा प्रमाणात भारतात काय करू लागले, गुंतवणूक करू लागले.
आणि त्यामुळं आपण ज्यावेळी सांगितलं होतं विश्वनाथ आपलं ह्यांच्या काळात चंद्रशेखर यांच्या काळात आपण काही सोनं गहाण ठेवलेलं होतं, त्यावेळी विकलं देखील होतं, पण ते सोनं भारतानं परत आणलं, परत मिळवलं, सोनं परत घेतलं इंग्लंडच्या बँकेतून. म्हणजे देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारनं दूरसंचार क्षेत्र खुलं केलं आणि त्यामुळं मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. आणि यांच्या या म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामुळं आपल्या देशावर जे आर्थिक संकट आलेलं होतं ते त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना, भारतानं 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे म्हणजे WTO याचं सदस्यत्व स्वीकारलं. या संघटनेचा उद्देश काय होता ते उद्देश आता आपण पाहणार आहोत. देशादेशांमधील व्यापार खुला करणं हे एक पहिलं उद्दिष्ट होतं आणि आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदभाव करणारे कायदे, निर्बंध, नियम, धोरण हे सर्व संपुष्टात आणणं व जगभरातील व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून काय करणं, नियमन करणं. या WTO अस्तित्वात येण्यापूर्वी GATT अस्तित्वात आलेलं होतं. जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत होती. ती व्यापार नियमन करावयाची भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मतं होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय आपल्या भारतानं त्यावेळी घेतलेला आहे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. आणि भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात झपाट्यानं व्यापारीकरण झालं आणि जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालांवर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा घट, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबत सोयीसुविधा उपलब्धता यात भारतानं अनेक अशा सुधारणा केलेल्या आहेत. आणि जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारतानं पुढं दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजे साऊथ एशिया प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट SAPTA हे जे आहे ॲग्रीमेंट केला आणि भारतानं सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध सगळे उठवले. सार्क देश जे होते ना आपल्या देशात ते 7 राष्ट्र होती. या राष्ट्रांना काय केलं त्यांनी, त्यांच्यावर असणारे निर्बंध, आयातीवरील सगळे निर्बंध उठवले आणि आयात शुल्कात सवलती दिल्या आणि भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला काय केलं, खुलं करून ठेवलं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी विचारपूर्वक डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काय केलेलं आहे, सुधारणा घडवून आणल्या. म्हणजे अभ्यासपूर्ण सुधारणा त्या आपणाला इथं आहेत हे लक्षात येतं. म्हणजे जी अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे त्या अर्थव्यवस्था झपाट्यानं वर काढण्याचं काम मनमोहन सिंग होते म्हणून ते होऊ शकलं. आणि अशा रीतीनं आपण स्वातंत्र्योत्तर भारताची ही आर्थिक वाटचाल अभ्यासली. आपण मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण याच्यामध्ये केला. पुढील पाठामध्ये आपण अन्य क्षेत्रातील प्रगती देखील पाहणार आहोत.
या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीपासून आर्थिक विकास या प्रकरणामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था आपल्या देशानं का स्वीकारली, मिश्र अर्थव्यवस्थेची जी क्षेत्रं आहेत, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, हे 3 क्षेत्र आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण पंचवार्षिक योजना पाहिल्या. 1950मध्ये भारत सरकारनं नियोजन मंडळाची स्थापना केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 5-5 वर्षामध्ये देशात ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी पंचवार्षिक योजना 1951 पासून पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. त्याच्यानंतर असे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी या 9व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण म्हणजे 9व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल 1997 ते 2002पर्यंतचा कालखंड जो आहे याच्यामध्ये आपण पाहिलं. त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयीकरण करणं का गरजेचं भाग का पडलं ते देखील आपण पाहिलं. कारण भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय झालेला होता आणि त्यामुळं सरकारी खजिन्याला नफा न होता वैयक्तिक नफा हे संचालक मंडळ घेत होतं आणि त्यामुळं त्याचं राष्ट्रीयीकरण बँकांचं केलं गेलं. त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी केलेल्या 20 कलमी कार्यक्रमांची आपण माहिती पाहिली. कामगारांच्या समस्या आपण पाहिल्या, त्याच्यावरती केलेले कार्य आपण पाहिलं. त्याच्यानंतर देशाची अर्थव्यवस्था जी डबघायला आलेली होती त्यावेळी PV नरसिंहराव यांच्या कारकिर्दीमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर 1991 नंतर बदल भरपूर आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये झाले आपण पाहिलं. याच्यामध्ये बदल घडवून आणण्यास डॉक्टर मनमोहन सिंग हे काय आहेत, कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळंच ते काय होऊ शकलं, बदल होऊ शकला आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकली हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर या प्रकरणाखाली जे स्वाध्याय दिलेला आहे, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो रिकामा जागा भरा आहे, ते पूर्ण वाक्यात तुम्ही उत्तरं लिहायचं आहेत, ग्रहपाठ लिहायचा आहे. याच्यावरती भूगोलाचा दुसरा ग्रहपाठ तुम्ही घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे, चुकीची जोडी ओळखा, ते फक्त जोडी चुकीची कोणती आहे तीच ओळखायचं आणि ते बाजूला काढून लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न दुसरा तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे, तो तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि प्रश्न दुसरा ब जो आहे, संकल्पना स्पष्ट करायचा आहे, 2 संकल्पना सांगितलेल्या आहेत ते स्पष्ट करायच्या आहेत. आणि प्रश्न तिसरा अ जो आहे तो सकारण स्पष्ट करा. 3 प्रश्न आहेत, ते 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यात लिहायचे आहेत गृहपाठामध्ये. आणि प्रश्न तिसरा ब देखील तुम्ही सोडवायचा आहे. सर्व प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या गृहपाठ वहीमध्ये सोडवायचा आहे. तो गृहपाठ क्रमांक 2 म्हणून तो लिहायचा आहे. आता आपण पुढच्या तासिकेला, आता हे प्रकरण संपलेलं आहे, आपण आता पुढच्या तासिकेला भेटणार आहोत. धन्यवाद.